प्रेज लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. खरंच आज सुंदरसा दिवस प्रभूने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे आणि आपण आज त्याच्या स्तुती आराधनेसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. तुम्ही आपापल्या घरामध्ये आहात आणि खरंच प्रभू चांगला आहे. हालेलुया. आणि प्रभूची स्तुती आराधना करणं केव्हाही चांगलं आहे, कारण त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळतं, शांती मिळते, प्रीती मिळते आणि आमच्या डोक्यात जर काही वाईट विचार असतील तर ते निघून जातात. प्रभूला धन्यवाद देऊया. आपण गीतामध्ये आपण सगळेजण जाणार आहोत आणि देवाची स्तुती आणि आराधना करणार आहोत. तुम्ही सगळेजण आम्हाला मदत करा. आमेन. Hallelujah.
आश्चर्य तेरे जग में इतने कैसे मैं इनको बयान करूं, तेरी प्रशंसा करूं, तेरी प्रशंसा करूं, धन्यवाद करूं, धन्यवाद करूं, तेरी प्रशंसा करूं, तेरी प्रशंसा करूं, धन्यवाद करूं, धन्यवाद करूं। थँक्यू जीसस. मनापासून आम्ही तुझे उपकार स्तुती करतो प्रभू. या स्तुती स्तवनामध्ये तू उपस्थित होतास, तुझी सहभागिता आमच्यामध्ये होती प्रभूजी, आणि आहे प्रभू त्याबद्दल धन्यवाद प्रभू परमेश्वर. येस प्रभू परमेश्वर, तू महान आणि तू योग्य असा परमेश्वर आहे प्रभू. आम्ही प्रभू परमेश्वरा अगदी सत्य गोष्टीकडे आहोत प्रभू परमेश्वरा, कारण तू सत्य आहेस प्रभू. तू म्हणलेला आहे, जो कोणी मला अनुसरतो त्यांनी माझ्या मागे यावे. आणि प्रभू आम्ही तुला अनुसरला आहे प्रभूजी, आणि आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत प्रभू परमेश्वर. तू आमचा मेंढपाळ आणि आम्ही मेंढरा आहोत प्रभूजी. हो प्रभू परमेश्वर, आमचं जीवन तुला आवडणारं जीवन असावं, आमचं काम तुला आवडणारं काम असावं, की जेणेकरून प्रभू परमेश्वरा तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करशील. हे प्रभू आमचा प्रत्येकाचा ताबा घे. सर्व काही आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो. जग आणि जगातल्या गोष्टी प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात ठेवतो प्रभू परमेश्वर. प्रभू तू सांभाळ प्रत्येकाला, आरोग्य दे, शांती दे, तुझा आनंद दे प्रभूजी. हे प्रभू परत एक बार आम्ही तुला विनंती करतो आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे, आमच्या अंतःकरणामध्ये तुझी उपस्थिती आहे प्रभूजी. कारण प्रभू तू म्हणला की मी तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमान होईल. प्रभू तुझं वचन सांगतो, मी तुमच्या दाराशी उभा आहे, कोणी माझ्यासाठी दार उघडेल का? आणि प्रभू आमच्या घराचं दार नाही तर आमच्या अंतःकरणाचं दार आम्ही तुझ्यासाठी उघडलेलं आहे प्रभूजी. आमच्यामध्ये विराजमान हो, आमच्याद्वारे कार्य कर प्रभूजी. आम्हा प्रत्येकाला सांगितलं मदत कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. हालेलुया. उपकार मानते परमेश्वराचे की त्यांनी आजचा दिवस ही वेळ आपल्या आयुष्याला लागू दिला, त्याचं गौरव करण्यासाठी त्याबद्दल धन्यवाद करते. त्याच्यासाठी आज आपण स्तोत्र 133 वाचू. पहा बंधूंनी, ऐक्याने एकत्रित राहणे किती चांगले व मनोहर आहे. ते मस्तकावर घातलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोनेच्या डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. आज ह्या वचनाप्रमाणे आपण जेव्हा परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी एकत्र भेटतो, मंदिरात राहतो किंवा जिथं कुठं ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण ही देवाचं वचन ऐकत आहोत. सैतानाने जरी एक महामारी आपल्यासाठी ह्या जगामध्ये पसरलेली आहे, तरी परमेश्वराची कृपा व दया आहे की ह्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण परमेश्वराचं वचन ऐकत आहोत. आणि ह्या वचनाचा अर्थ असा आहे की ते बंधूंचे ऐक्य एकत्रित राहणे किती चांगले व मनोहर आहे. आणि सैतानाने हेच केलेले आहे की त्यांनी बंधूंना एकत्रित येण्याचं बंद केलेलं आहे. पण परमेश्वराची दया आणि कृपा आहे आपल्यावर की ह्या नवीन टेक्नॉलॉजीच्या द्वारे आपण एकत्रित येऊन देवबापाचं वचन ऐकू शकत आहोत. आणि ते मस्तकावर घातलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. हे म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि मस्तकावर म्हणजे जे पाळक, जे येशू ख्रिस्ताचे आपले प्रतिनिधी करतात, त्या पाळकांवर आधी तो पवित्र आत्मा उतरतो आणि त्याच्यानंतर तो अहरोनाच्या दाढीवर म्हणजे आपल्या चर्चचे जे एल्डर्स आहेत त्यांच्यावर तो आशीर्वाद येतो. आणि त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत आलेल्या बहुमोल तेलासारखे म्हणजे मग आपण जे इतर मंडळी आहोत ते आपल्यावर तो पवित्र आत्मा
येतो. म्हणून त्या देवबाप्पाचे आपण उपकार मानतो. आणि त्याच्यानंतर पुढे लिहिलेले आहे की सियोनाच्या डोंगरावर उतरणाऱ्या हार्मोनाच्या दहीवरासारखे ते आहे, कारण तिथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. देवबाप करो हे वाचनाचं वचन आशीर्वादित हो आपल्यासाठी. आमेन. Greetings to you in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सगळ्यांचं स्वागत. It's wonderful to be again back this Sunday morning. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या रविवारच्या दिवशी. Before I start, I just want to thank you all for coming up for 28th anniversary Zoom celebration. आणि त्या ठिकाणी झूमच्या द्वारे तुम्ही सगळ्यांनी 28वी आपली चर्चची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. And may God bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करो. Before we look to the Word of God, let's close our eyes in prayer. आणि देवाचं वचन पाहण्याआधी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण आपले डोळे बंद करूया. Heavenly God, Father, we want to thank you for this wonderful morning you have given us. आणि देवा प्रभू परमेश्वर ह्या सकाळच्या दिवसासाठी ही सकाळची वेळ आम्हाला तू दिलीस, आमच्या जीवनाला जोडलीस, त्याबद्दल धन्यवाद. Lord, we want to thank you for the breath and the life which you have given to each and every one of us. प्रभू हे श्वास आणि हे जीवन तू आम्हाला प्रत्येकाला दिलेलं आहेस. तो परमेश्वर ही तुझी कृपा आहे, त्याबद्दल धन्यवाद. Lord, we commit our lives into your hands this morning. आम्ही आमचं जीवन तुझ्या आधीने स्वाधीन करतो प्रभू. Help us to walk according to your word, Lord. आम्हाला तू मदत कर तुझ्या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये चालण्यासाठी. Lord, it is you who is going to speak to you to everyone, Lord God. प्रभू तूच आहेस की जो प्रत्येकाशी बोलणारा आमचा परमेश्वर आहेस. Speak to us, O Lord God, Father, आमच्या प्रत्येकाशी तू बोल आज प्रभू. that we might walk according to your will and your understanding. तुझ्या योजनेप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये चालावं असं यासाठी आम्हाला तू मदत We कर. ask all these things in Jesus' name. आम्ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड आणि महान नावात केली म्हणून तू ऐकली क्या. Amen. आमेन. You know, when this morning I want to speak to you about making decisions in our lives. आणि आज सकाळी मी तुमच्याशी बोलणार आहे की कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेण्याबद्दल. And when a child has been born and their parents they start making plans for their child. आणि एखादा बालक जेव्हा जन्माला येतं त्याच्यानंतर त्याचे आई वडील त्याच्यासाठी काही निर्णय घ्यायला लागतात. And later on they decide to which school they have to send to their children. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा विचार चालू होतो की जेव्हा मूल मोठं होईल त्याच्यानंतर त्याला कुठल्या शाळेमध्ये टाकावं याबद्दल त्यांचे निर्णय चालू होतात. Then when he starts going to school, then he goes to the college, and again the parents they decide that to which college they have to send their children, admitted his son or daughter. आणि त्यानंतर त्या शाळा पूर्ण होते, त्याचं शाळेचं जीवन पूर्ण होतं, त्याच्यानंतर ते विचार करतात की आता त्याला कुठल्या कॉलेजमध्ये टाकायचंय पुढचे शिक्षण घेण्यासाठी. After finishing 12th, again the main important decision falls upon the students. आणि मग त्याच्यानंतर ते शिक्षण संपल्यानंतर खूप महत्त्वाचे निर्णय जे मुलांवरती अवलंबून असतात घेण्यासाठी. And they now have to decide which stream they have to take. आणि मग त्यानंतर त्यांच्याकडे तो निर्णय घ्यायचा असतो की ते कुठल्या बाजूला कोणत्या दिशेला त्यांनी जावं पुढचे शिक्षण घेण्यासाठी. And on the basis of that decision of a person lies his future. आणि मग त्या डिसिजनवरती किंवा त्या निर्णयावरती अवलंबून असतं की त्यांचं संपूर्ण जीवन पुढचं जे असणार आहे भवितव्य ते त्याच्यावरती अवलंबून असतं. So it is very important for you and me to make decision in our life. आणि म्हणूनच तुमच्या आणि माझ्यासाठी निर्णय घेण्याचं जी एक गोष्ट आहे ही फार महत्त्वाची आहे. Decision making is a subject which is been taught in management course also. आणि निर्णय घेण्याचा हा जो विषय आहे हा त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या शिक्षणामध्ये शिकवला जातो. But more than that, we need to look to the word, because word also tells us how we have to make decision in our life. आणि त्याचप्रमाणे देवाचं वचन देखील निर्णय घेण्याबद्दल काही वचनांमधून देव आपल्याशी बोलू इच्छितो.
Let's turn our Bible to Joshua chapter 24 verse 14 and 15. आणि यहोशुआचा 24वा अध्याय 14वा आणि 15वा वचन काय सांगतं? It says here, now therefore fear the Lord, serve him in sincerity and in truth, and put away the gods which your fathers served on that other side of the river in the Egypt. Serve the Lord. And if it has been evil to you to serve the Lord, choose for yourself this day whom you will serve, whether the gods which your fathers served that were on the other side of the river, or the gods of the Amorites in whose land you dwell. But as for me and my house, we will serve the Lord. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा, आणि महानदी पलीकडे व मिस्र देशात ज्या देवाची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोराच्या देवांची, आणि मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. So it is very important for you and me to choose to whom we are going to serve. आणि म्हणूनच आज निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही आणि मी कोणत्या देवाची आपण सेवा करणार आहोत. Joshua called the Israelites to make a decision. आणि यहोशुआने त्या ठिकाणी मिस्र लोकांना सांगितलं की तुम्ही कोणत्या देवाची सेवा करणार आहात. God brought Israelites from the bondages of Egypt. आणि जसं देवाने त्यांना मिस्र लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं त्या सर्व बंधनातून, But still they were unable to decide in themselves. पण तरी सुद्धा ते स्वतः एक निर्णय घेऊ शकत नव्हते. And that is why Joshua he says that he is telling people to make choice in their lives. आणि म्हणून यहोशुआ त्यांना सांगत होता की तुम्ही एक त्या ठिकाणी निर्णय घ्या. Making decision is very important in our day-to-day life. कारण आपल्या जीवनामध्ये देखील निर्णय घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. On our decisions lies our future. कारण आपल्या निर्णयावरती आपलं जीवन अवलंबून असतं. If the decision is according to the God's plan, definitely our future will be a blessed future. आणि नक्कीच जर ते निर्णय देवाच्या योजनेप्रमाणे असतील तर आपलं जे जीवन आहे, आपलं जे भवितव्य आहे हे उज्ज्वल आहे. But if you decide because others are deciding the same, looking at others, that means you are leaving God and you are having your own decision. आणि इतरांकडे बघून आपण जर निर्णय घेत असू आणि देवाच्या योजनेवर जर आपलं अवलंबून नसू तर त्याचा काहीच उपयोग नाही. So the Bible tells us that you have to choose whom you are going to serve. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही कोणाला निवडत आहात हे महत्त्वाचं आहे. That is why Joshua was saying that look at me, me and my house we will serve the Lord. मग यहोशुआ या ठिकाणी लिहित आहे किंवा तो सांगत आहे त्या लोकांना की बघा मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. You see, me and my house we are serving the Lord. I would like you also to choose to whom you are going to serve. आणि मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करत आहोत. तुम्ही देखील असा निर्णय घ्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी. Making right decision is very important in each one of our lives. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. And it is very difficult also. आणि हे खूप अवघड देखील आहे. Because we have been experiencing, because when we started since 2 years, we were starting to demolish the house and start building the house. We are still in deciding, we are still choosing how we have to do this. आणि खरंच अवघड आहे कारण आम्ही बघत आहोत आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही ह्या गोष्टीचा अनुभव घेत आहोत. कारण आम्ही 2 वर्षापासून विचार करत आहोत आमच्या घराच्या पुनर्स्थापनेसाठी, पण आम्हाला कळत नव्हतं की कशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा. Unless until we look unto the Lord, and when we prayed, when God gave us the sense of knowing that this is how you have to first give first priority, then only God will help you to decide in a proper way. आणि जोपर्यंत आम्ही देवाकडे त्या ठिकाणी प्रार्थना करायला सुरुवात केली नव्हती किंवा करायला लागलो त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं, देव आम्हाला सांगत गेला की तुम्ही कोणत्या गोष्टीला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्या गोष्टी मांडल्या पाहिजे. Joshua and his family, they decided to serve the living God. यहोशुआ आणि त्याच्या घराण्याने तर परमेश्वराची सेवा करण्याचा निर्णय घेतला. No doubt they have faced so much of problems in their lives. आणि खरंच त्याच्यामध्ये डाऊट नाही किंवा आपण त्याच्यामध्ये खंत नाही कुठलीच की त्यांना बऱ्याच गोष्टीला There were सामोरं people against him. खूप लोक त्यांच्या विरोधात होते. There were people who were depressing him.
खूप लोक असे होते की त्यांना खाली पाडायचा प्रयत्न केला, but he did not lose what God has given him to. पण त्यांनी त्या गोष्टी सोडल्या नाहीत किंवा त्या गोष्टी त्यांच्याकडनं निघून गेल्या नाहीत की ज्या देवाने त्यांना दिलेल्या होत्या. Because his decision was firm, because he knew that me and my family or myself, the whole family will serve the Lord. कारण त्यांनी जो निर्णय घेतलेला होता, कारण मी माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, त्या गोष्टीवर त्या निर्णयावर ते ठाम होते. What is your decision this morning? मग आजच्या सकाळी तुमचा निर्णय काय आहे? As your family, as a Christian, born again Christian, have you ever decided in your life that you and your family are going to serve the Lord? काय तुम्ही ख्रिस्ती म्हणून किंवा पुन्हा एकदा ख्रिस्ती रूपाने नव्याने जन्मल्यानंतर तुम्ही आणि तुमच्या परिवाराने कोणता निर्णय घेतलेला आहे? You know, serving the Lord, it doesn't mean that you have to stand on behind the pulpit and preach. आणि म्हणून त्या ठिकाणी देवामध्ये असणं किंवा देवामध्ये चालणं किंवा एक देवामध्ये असण्याचा निर्णय घेणं म्हणजे पुलपीटवर उभं राहून त्या ठिकाणी बोलणं किंवा प्रीच करणं, देवाची वचनं सांगणं असंच फक्त नाही. That is, God chooses a people and He has a particular talents which God has given to different people to do His service. कारण हे देवाकडनं निवडलेलं असतं की देवाने त्यांच्याकडनं जे दान दिलेली असतात त्याप्रमाणे तो देव आपल्या त्या ठिकाणी त्या लोकांना उभं करतो त्याच्या प्रचारासाठी किंवा त्याची सेवा करण्यासाठी. But whatever you have, you need to use that to serve the Lord. पण काही जे काही तुमच्याकडे आहे, जे काही टॅलेंट आहे, जे काही गुण तुमच्यामध्ये आहेत, त्याचा वापर तुम्ही देवाच्या गौरवासाठी And if you say, as Joshua says, that I and my family will serve the Lord, that means the whole family should be involved in serving the Lord. आणि ज्या वेळेला जसं यहोशुआ म्हणतो की मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार, त्याप्रमाणेच आपण आणि आपले परिवाराने त्या परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. In a family, there might be you might be having a children who is singing. His voice he's been gifted by good voice, or gifted with instrument, playing instrument, or gifted by a good speech. Whatever gifts God might have given in your family. कारण परमेश्वराने आपल्या लेकरांना कदाचित चांगलं गाणं म्हणण्याचं दान दिलं असेल, चांगले वाद्य वाजवण्याचं दान दिलं असेल किंवा चांगलं बोलण्याचं दान दिलं असेल, तर त्याचा वापर आपण देवाच्या गौरवासाठी करू. Utilize it in the church which you are going. आणि ज्या कुठल्या चर्चला, ज्या मंडळीत तुम्ही जातात त्या ठिकाणी ह्या सर्व दानांचा वापर देवाच्या गौरवासाठी. Because God has kept you in that church to be a blessing to the church, and through the church you are going to bless many people. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या मंडळीमध्ये तुम्हाला या गोष्टीसाठीच देवाने ठेवलेलं असेल की त्या दानाद्वारे तुम्ही मंडळीचा उद्धार करा आणि मंडळीद्वारे इतरांचा देखील उद्धार व्हावा. Many times we see people jumping like a spring. They are on one platform to another, one place to another, just to show off the talents. आणि म्हणून मी पाहिलेलं आहे की लोक जे आहेत त्यांच्या दानाचा उपयोग किंवा त्यांच्या टॅलेंटचा उपयोग करण्यासाठी एका जागेवरून दुसरीकडे, दुसऱ्या जागेवरून तिसरीकडे नुसतं स्प्रिंग लावल्यासारखं पळत असतात किंवा उड्या मारत असतात. They are not sincere to the house of the Lord. ते देवाच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी प्रामाणिक नसतात. God gave the talents, God gave everything, but they are not utilizing for the church, but they are utilizing, they are just distributing themselves. पण ते जे दान देवाने दिलेलं आहे, त्यांना एक टॅलेंट त्यांच्यामध्ये भरलेले आहेत, गुण त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ते देवाच्या कार्यासाठी न वापरता ते इतर ठिकाणी पसरवण्यासाठी जास्त मागे लागलेले असतात. When Jesus came on this earth, जेव्हा येशू या पृथ्वीवरती आले, He decided to come. आणि त्यांनी विचार केला त्या ठिकाणी येण्याचा. The only decision he decided that he should be, he want to die for your sins and my sins on the cross of Calvary. आणि त्यांनी या ठिकाणी येण्याचा विचार एवढ्यासाठी केला की तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्यांनी त्या ठिकाणी बलिदान देण्यासाठी. So that we might be saved from our sins. मग त्याच्यासाठी की ते आपले जे पाप आहे ते दूर करून त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आपलं तारण करण्यासाठी. He did not jump around anywhere. ते काही सगळीकडे असे त्या ठिकाणी पळत बसले. He had a straight here. He has a proper point. He had a proper goal which he has to achieve. आणि त्यांच्याकडे एक ध्येय होतं जे त्यांनी ठरवलेलं होतं आणि ते त्यांना साध्य करण्यासाठीच ते आले.
And that is why it's the making decision in our life is very important. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे निर्णय घेत असतो ते अत्यंत महत्त्वाचे असतात. Are you deciding to serve in the church? काय तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत आहात का की मंडळीमध्ये सेवा करण्याचा? Or are you deciding just moving here and there? काय तुम्ही फक्त विचार करत आहात इकडे तिकडे पळण्यासाठी? If you are deciding that you want to serve the Lord, that means you need to be in one place and serve the Lord. आणि जर तुम्ही सेवा करण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्ही एका ठिकाणी एका मंडळीमध्ये त्या ठिकाणी प्रामाणिक असणं गरजेचं आहे, इकडे तिकडे न फिरता. Whichever God has called you for, ज्याच्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलं, wherever you are there, you have been called. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवणं आलं असेल Be sincere in that place. त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक असाल. Elijah called God's people to stop wavering. आणि त्या ठिकाणी एलिशा त्या ठिकाणी काय सांगतो, एलिया काय सांगत आहे त्याच्या लोकांना? He told people, don't be panicked, don't be waver, don't be afraid. आणि त्या ठिकाणी तो सांगत आहे तुम्ही भिऊ नका किंवा घाबरू नका किंवा कचरू नसतो, आम्हाला कळत नाही What काय we have to do. आम्हाला काय करावं हे समजत But you नाही. are the God who gives us the wisdom, Lord God, Father. पण तू आमचा परमेश्वर आहेस जो आम्हाला शहाणपण आणि ज्ञान देणारा देव बाबा आहेस. Lord, we come to you as you have given wisdom to Solomon, same way you give us also, Lord. जसं प्रभू परमेश्वरा सलमोनाला तू त्या ठिकाणी ज्ञान दिलंस, प्रभू परमेश्वर शहाणपण दिलंस, त्याप्रमाणेच आम्हाला तू दे. That we might make a right decision in our life and in our family, in our business or in our ministry, Lord. प्रभू आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारासाठी, आमच्या व्यवसायासाठी प्रभू परमेश्वरा आणि आमच्या सेवेमध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही योग्य निर्णय घ्यावे असं आम्हाला तू. We commit everything into your hands. आम्ही सर्व काही तुझ्या अधीन स्वाधीन करतो. Thank you for the blessed years you have given to each and every one of us. आणि आमच्या प्रत्येकाला हे आशीर्वादित असं वर्ष दिलंस प्रभू परमेश्वरा त्याबद्दल धन्यवाद. And we pray, Lord God, Father, आणि आम्ही प्रार्थना करतो प्रभू. that the coming years might be more blessed and more prosperous, Lord. आणि येणारं वर्ष देखील प्रभू परमेश्वरा हे भरपूर आशीर्वादित आणि संपन्नता घेऊन येणार असं. We thank you and bless you. आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतोय. Amen. Amen. Now may the grace of the Lord Jesus Christ, the love of God, and the fellowship of the Holy Spirit be with us now and forevermore. Amen. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.